आणली होती का तुम्ही? हो का? छान. असं आहे का? बरलोटा हॉस्पिटल येथे साप निघालेला असता निलेश मेश्राम यांना कॉल आलेला आहे. त्या कॉलवर आम्ही आता पोहोचतो आहे. व्हिडिओ चालू आहे. चालू केला ना? दोन वेळा बोलावं लागलं तुम्हाला. दिसलाच म्हणतो. काय नाव काय घरवाली? बरलोटा. नाव काय? रिंगच्या खाली आहे लवकर. चालू आहे ना? गाऊन तो इकडे बाय. चालू आहे ना? LIC चौक यवतमाळ बरलोटा यांच्या घरी साप निघाले असता यवतमाळ जिल्ह्यातील नामांकित सर्पमित्र निलेश भाऊ यांना बोलावलं आहे. कंटिन्यू पाहता त्या सापास अतिशय चपळाईने पकडलेला आहे. तुम्ही बघू शकता हा साप किती अग्रेसिव्ह आहे. अतिशय चपळाईने हा साप पकडलेला आहे. तुम्ही डर नहीं लगता आप लोगों को यार? हमारे को तो लगता फिलहाल. क्या बोला आपको? गर्मी हो ना. बरलोटा यांच्या घरी साप निघाला असता त्यांनी सर्पमित्रांना बोलावलं आहे. सर, तुम्हाला हा साप दिसला त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा काय केलं ते आम्हाला सांगा. मी मेश्राम साहेबांना फोन केला आणि त्यांना बोलवून मी म्हटलं की भाई हे साप निघाला आहे. तर ते त्वरित आले 5-10 मिनिटात. त्यांनी त्यांना धरून आणि सापाला जीवनदान दिला आणि आम्हाला आमची भयमुक्ती केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. अतिशय चांगले काम करत आहे. सर, तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही कोणत्या संस्थेद्वारे काम करता? तुमच्या संस्थेचं नाव काय आहे? माझ्या संस्थेचं नाव आहे MH29 हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब. माझ्या संस्थेमध्ये आम्ही सापच नाही तर पशुपक्षी कुठलाही वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू करतो. कुठेही निघले असता आम्हाला संपर्क करा. धन्यवाद. सर, MH29 हे अतिशय चांगलं काम करत आहे. सापच नाही तर प्रत्येक प्राण्यांना किंवा धोक्यात असलेल्या प्राण्यांना पशुपक्षींना तुम्ही जीवनदान देतायत. सर, पूर्ण जिल्हाभर यवतमाळ जिल्हाभर तुमचं नाव चालत आहे. MH29 अतिशय चांगलं काम करत आहे. सर, तुम्ही त्या ग्रुप म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुमचं पोझिशन काय आहे? सर, तुमची त्या ग्रुपमध्ये अध्यक्ष आहे. त्या ग्रुपचे अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी हा साप पकडला, त्या सापाला जीवनदान दिला. त्यासोबत जवळील सर्पमित्र, सहकारी सर्पमित्र रिंकू शंभरकर, समीर जाधव, बिट्टू बोरकर हे सुद्धा उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचे एकदा खूप खूप धन्यवाद.